नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत डिझायनर कन्सल्टंट विशाल भावसार सर. त्यांच्याबद्दल सांगायचं आणि मागच्या काही वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात आणि बेसिकली रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर डिझायनिंग सोल्युशन्स वेगवेगळे देण्यासाठी खरं तर त्यांची स्पेशालिटी आहे, मास्टरी असं म्हणायला पाहिजे, कारण इतक्या वर्षांपासून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा एकंदर हा कामाचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय, स्पेशली टाउन प्लॅनिंगच्या दृष्टीनं त्यांचा विशेष वेगळा अभ्यास आहे. तर त्याही अनुषंगाने आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी सुरुवात तुमच्या शालेय जीवनापासून, अगदी लहानपणापासून, म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डकडे वळण्यामागचं तुमचं प्रेरणास्थान किंवा इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही या फील्डमध्ये आलात, तर काय सांगाल? बेसिकली मी शिकताना मराठी मीडियम मध्ये मी शिकलेलो आहे. बरोबर. मॉडर्न एज्युकेशन सोसायटी ही माझी शाळा. 14 रुपये महिन्याला फी भरून मी शिकलेलो आहे आणि त्यासोबत माझे वडील टाउन प्लॅनर होते नाशिक कॉर्पोरेशन मध्ये. त्यामुळे ते माझं पहिलं इन्स्पिरेशन आहे ह्या फील्डकडे वळण्याचं. त्याच्यानंतर मग त्यांच्याच प्रेरणेने मी डिप्लोमा कम्प्लीट केला. डिप्लोमा झाल्यानंतर बॅचलर ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग हे शिक्षण घेतलं MVP कॉलेजमधनं. त्यानंतर एमटेक टाउन अँड कंट्री प्लॅनिंग हा कोर्स पूर्ण केला आणि हे शिक्षण चालू असतानाच मी 2009 मध्ये माझं काम सुरू केलं. आणि त्यावेळेला माझ्या नावाचं जे इनिशियल आहे VRB, विशाल रोहिदास भावसार, आणि माझा भाऊ आहे वैभव रोहिदास भावसार. त्यामुळे आम्ही काय केलं, VRB ग्रुप नावाने एक कंपनी स्थापन केली. त्या कंपनीच्या अंडर मग आम्ही डिझायनिंगचे कामं करायला लागलो. मग त्यात जे काम यायचं ते आम्ही करायचो. त्याच्यामध्ये कधी आम्हाला इंटिरियरचे छोटे मोठे कामं आले सुरुवातीला, काही छोटे बंगले आम्ही सुरुवातीला केले. मग वडिलांच्या प्रेरणेने नाशिक कॉर्पोरेशनमध्ये ते म्हटले की लायसन तुम्ही काढा, लायसन काढल्यानंतर तुम्हाला अजून काही कामं चांगले मोठ्या प्रमाणात करता येतील. मग आम्ही छोटं सुपरवायझरचं लायसन काढलं. मग ते लायसन नंतर कॅपेबल झालं इंजिनियर लायसनसाठी. आज माझ्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं अनलिमिटेड लायसन आहे. त्याच्या अंडर आम्ही छोटे मोठे बंगले, हायराईज बिल्डिंग्स, त्याच्यानंतर ग्रुप हाऊसिंग प्रोजेक्ट्स, 50-50 एकर, 100-100 एकरचे लेआउट्स, इंडस्ट्रियल लेआउट, इंडस्ट्रियल वेअर हाऊसिंग, त्याच्यानंतर ITP, TP स्कीम्स, असे बरेच प्रोजेक्ट्स आम्ही छोट्या प्रोजेक्ट पासून मोठ्या प्रोजेक्ट पर्यंत आम्ही सगळे प्रोजेक्ट करतो. मग हा जसा प्रवास आहे, म्हणजे त्यातला एक महत्वाचा टप्पा म्हणजे वडीलच या क्षेत्रात होते एका अर्थानं, तर मग तेव्हा थोडं काम करताना सुरुवातीला दडपण येतं का, त्यांची थोडी मदत झाली का, कसा होता सगळा तो प्रवास? तसं नव्हतं, कारण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा ते कॉर्पोरेशन मध्ये नुकतेच रिटायर झाले. बरोबर. आणि 8 महिन्यातच त्यांचं देहांत झालं. मग त्यानंतर सगळं काही स्वतः शिकून, बरोबर, काही मित्रमंडळी आहे, आर्किटेक्ट फील्ड मध्ये आहे, इंजिनिअरिंग फील्ड मध्ये आहे, बरोबर, त्यांचे काही मित्र आहेत, ते सगळ्यांनी मला घडवलंय असं म्हणायला काही हरकत नाही. नक्कीच. मग डिझायनिंगच्या अनुषंगाने आधी पहिला सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो किंवा स्ट्रक्चरल डिझाईनच्या दृष्टीनं, ते म्हणजे आर्किटेक्टकडनं जेव्हा प्लॅन येतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं की त्याच्यावर तुम्ही कसं काम करता आणि त्याच्या म्हणजे थॉट प्रोसेस त्यातली कशी असते, कारण यातल्या वेगवेगळ्या फील्डनुसार त्याची थॉट प्रोसेस बदलते. इंडस्ट्रियल साठी वेगळी, कमर्शियल साठी वेगळी, हायराईज साठी वेगळी. तर ते कसं काम चालतं? जनरली होतं असं की आता आम्ही डिझाईन कन्सल्टंट म्हणून जेव्हा काम करतो ना, तर आमची टॅगलाईन आहे एव्हरीथिंग इन अ शेल्टर. तर एव्हरीथिंग इन अ शेल्टर म्हणजे सगळं काही एकाच छताखाली. बरोबर. जनरली अशी प्रॅक्टिस आहे मार्केटमध्ये की मी प्लॅन बनवतो, तुम्ही लायझनिंग दुसरीकडनं करा, RCC तिसरीकडनं करा, त्याचं 3D चौथ्या ठिकाणाहून तुम्ही बनवणार ना. मग ते आम्ही एक विचार केला की आमच्या क्लायंटची अशी दमछाक व्हायला नको. बरोबर. म्हणून अंडर वन रूफ आम्ही हे सगळे सोल्युशन प्रोव्हाइड करतो. तर या सोल्युशन मध्ये आमचा जो काही वाटा असतो तो सिंहाचा वाटा असतो. बरोबर. त्याच्यामध्ये डिझायनिंग पूर्ण आम्ही पाहतो आणि स्ट्रक्चरल साठी आम्ही आमची जी काही मित्रमंडळी आहे त्यांना आम्ही पाचारण करत असतो ह्या कामासाठी. बरोबर. दुसरं, आर्किटेक्चरला प्रॅक्टिस करताना प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीनं काय महत्व आहे आणि तुम्ही प्लॅनवर कसं काम करता? गंमत अशी आहे की कुठल्याही गोष्टीला एक थीम आहे. कुठल्याही थीमने आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा प्रॉपर प्लॅनिंग होतं असं मला वाटतं. त्यामुळे कुठलीही, जसं आता आपण एक युद्धाचं उदाहरण घेऊ शिवाजी महाराजांचं, की त्यांनी कुठले पण युद्ध लढलं असेल तर ते जिंकलंय, तर ते जिंकण्यामागे त्यांची एक रणनीती काम करत होती. बरोबर. त्याच पद्धतीने जर एखादी बिल्डिंग बनवायची आहे, एखादी बंगलो बनवायचा आहे, एखादी छोटंसं LCD युनिट जरी बनवायचं असेल तर त्याच्यासाठी तुमच्या हातात एक प्लॅन असला पाहिजे, जेणेकरून भविष्यात होणारा जो काही नुकसान आहे, मटेरियलचं नुकसान आहे, लेबर कॉस्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यावर आपल्याला सोल्युशन काढता येऊ शकतात.
नक्कीच. म्हणून आधी प्लॅन असणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि त्यातनंही आणखीन एक मग त्याचा पुढचा प्रश्न येतो की चांगल्या एका अनुभवी आर्किटेक्चरल प्रॅक्टिसेस कडनं ज्यांची चालू आहे त्यांच्याकडनं प्लॅन करून घेणे, त्याच्यामधले फायदे काय असतात जे भविष्यातले तोटे तुमचे टाळू शकतात? कसं असतं की जितका जास्ती अनुभव तितकं आपण चांगलं प्लॅनिंग देऊ शकतो. बरोबर. आणि आता माझा पण 2009 जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा खरंच मला काही येत नव्हतं, हे म्हणायला काही मला लाज वाटत नाही. पण हळूहळू जसं जसं मी शिकत गेलो आणि मी चुकत शिकत गेलो, सगळेच लोक असंच करतात. तर चुकत जसं शिकत गेलो ना, तर त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी मी शिकलो त्या गोष्टीचं मी एक काळजी घेतो कस्टमर समोर बोलताना, की ह्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत आजपर्यंत, तर तुम्ही ह्या गोष्टी करू नका. जसं आईन्स्टाईनला किंवा थॉमस एडिसनला विचारलं की 1000 प्रयोग, तुमचे 1000 प्रयोग जे होते ते म्हणजे तुम्ही अनसक्सेसफुल ठरले बल्ब बनवण्यासाठी, तर त्यांनी असं उत्तर दिलं की नाही 1000 प्रयोग मी केले, तर त्याच्यातून मला असं समजलं की या 1000 प्रयोगामुळे बल्ब बनत नाही, हा मी शोध लावला. बरोबर. तसं आम्ही कस्टमरला आधीच वॉर्न करत असतो किंवा आधीच त्यांना सगळं समजावून सांगत असतो की तुम्हाला हे नाही करायचं, तुम्हाला हे करायचंय. बरोबर. हे प्लॅनिंग आहे, ह्या प्लॅनिंग दिस इज अ बेस्ट प्लॅन. पूर्वी काय व्हायचं आमच्या सोबत, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा, जेव्हा काम करायला नुकतीच सुरुवात केली, लोक म्हणायचे साहेब ते बंगल्याचे 4-5 प्लॅन द्या, बरं का, बिल्डिंगचे 4-5 प्लॅन द्या. आता 4-5 द्या म्हणजे तेव्हा आम्ही देऊन टाकायचो, कारण आम्हाला माहित नाही की अरे हे आपल्याला बरंच काम करायला लागतं. पण जसा जसा अनुभव वाढतो ना, तसा आपण एक बेस्ट प्लॅन जो आहे तो रेडी करतो आणि कस्टमर सोबत ठेवतो. नो डाऊट की त्याच्या मागे आमच्या टीमकडनं किंवा आमच्याकडून आम्ही 5-6 ऑप्शन्स बनवत असतो. त्यातला जो बेस्ट पॉसिबल ऑप्शन आहे, जो आतापर्यंतच्या अनुभवानुसार आम्ही तो कस्टमर पर्यंत पोहोचवत असतो. बरोबर. दुसरं टाउन अँड कंट्री प्लॅनिंगच्या दृष्टीनं तुम्ही त्याच्यातलं मास्टर केलेलं आहे, त्यामुळे त्या दृष्टीनं हा दुसरा प्रश्न आहे, म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता खरं तर प्रशासनानं काम केलं पाहिजे जर येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये एक बदलतं नाशिक आपल्याला बघायचं असेल तर? 2च मुद्दे आहेत. त्याच्यातलं पहिलं आहे अतिक्रमण आणि दुसरं आहे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. नाशिकमध्ये तुम्ही बघितलं असेल आता एकेका व्यक्तीकडे 1, 2, 3 4 व्हीलर्स आहेत, 2 व्हीलर्स आहेत. नाशिकची जी काही टाउन प्लॅनिंग सिस्टीम, टाउन प्लॅनिंगच्या दृष्टीने नाशिकचं जे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग आहे, त्या ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये फक्त आपल्याकडे सिटी लिंक नावाची एक बस आहे, रिक्षा आहेत. तसं पाहिलं तर दुसरं कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्ट आपल्याकडे आपण डेव्हलप केलेलं नाहीये. आपण जर पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगल्या प्रकारे डेव्हलप केलं तर मला वाटतं ही नाशिकमधली जी गर्दी आहे ही कमी होऊन जाईल आणि बरेचशी नाशिकमधली जे नागरिक आहेत ते पब्लिक ट्रान्सपोर्टवरती शिफ्ट होऊ शकतात चांगल्या प्रकारे. आणि नाशिकला एका चांगल्या ट्रान्सपोर्टेशन इंजिनियरची गरज आहे. जसं नाशिकमध्ये आपल्याकडे टाउन प्लॅनर्स आहेत, एन्व्हायरमेंटल प्लॅनर्स आहेत, तसा एक ट्रान्सपोर्टेशन प्लॅनर सुद्धा अजून बघायला मिळालेला नाहीये जो नाशिकला खूप चांगल्या प्रकारे ट्रान्सपोर्टेशन देऊ शकतो. पण मग या सगळ्यासाठी आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? प्रशासनाने प्रत्येक, जसं आता टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे नाशिककडे, तसं ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग हे पण एक डिपार्टमेंट असलं पाहिजे. बरोबर. जसं आपल्याकडे वॉटर रिसोर्स आहे, त्याच्यानंतर गार्डन डिपार्टमेंट आहे, PWD आहे, त्याच्यानंतर घरपट्टी आहे, पाणीपट्टी आहे, तशा ट्रान्सपोर्टेशन विभाग असला पाहिजे ज्याचा तुम्ही नाशिकचा जेव्हा DP आपण फायनल करतो डेव्हलपमेंट प्लॅन, त्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये हा सगळा विचार ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टीने पण झाला पाहिजे की इथून पुढे किती पाणी लागणार आहे, किती वर्षासाठी आपण ड्रेनेज सिस्टीम डिझाईन करतो, वॉटर सप्लाय सिस्टीम डिझाईन करतो, तसं रोड नेटवर्क सुद्धा ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टीने ते डिझाईन केलं गेलं पाहिजे असं माझं मत आहे. बरोबर. आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट मधला जर एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल तर तो कुठला आणि त्याची काय वैशिष्ट्य आहेत? एक इंडस्ट्रीयल वेअर हाऊसिंग आम्ही करतोय, तर लेआउट सँक्शन जो आहे तो डोंगरावर अक्षरशः आम्ही तो प्रोजेक्ट केलेला आहे आणि अक्षरशः तो पूर्ण डोंगर फोडून आम्ही तिथे जवळजवळ 1.5 ते 2 लाख स्क्वेअर फुटाचा एक इंडस्ट्रीयल शेड बनवलेला आहे. तो आमच्यासाठी खूप चांगला आणि म्हणजे आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. ज्याच्यामध्ये स्ट्रक्चरल इंजिनियरने पण खूप चांगले त्यांचे एफर्ट्स त्यांनी दिलेले आहेत आणि प्लॅनिंगच्या दृष्टीने सुद्धा आम्हाला खूप चॅलेंजेस त्या प्रोजेक्टमध्ये होते. आणि कन्स्ट्रक्शन मध्ये ज्या स्टील सिलेक्शनची वेळ येते त्या तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, वापरलं पाहिजे? आमचे 2च पॅरामीटर्स असतात. एक तर ते ISI मार्क असलं पाहिजे आणि दुसरं पर मीटर त्याचं जे काही किलोग्रॅम सेट केलेलं आहे गव्हर्नमेंटने ते त्या पॅरामीटरला बसलं पाहिजे. बरोबर. आयकॉन स्टील कधी वापरलं होतं यापूर्वी कुठल्या प्रोजेक्टमध्ये?
आमचे जे पूर्वीचे काही इंडस्ट्रियल प्रोजेक्ट किंवा एक हायराइज बिल्डिंग आम्ही केल्या ना, त्यावेळेला आम्ही आयकॉनिक स्टील वापरलेलं आहे. बरोबर. पण मग त्याच्या डिलिव्हरी सर्व्हिस अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल? काही प्रॉब्लेम नाही आला. ओके. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर येत आहेत, नवीन आर्किटेक्ट येतात, त्या सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? त्यांनी 2 किंवा 3 वर्ष कुठेतरी काम करावं, अनुभव घ्यावा आणि मग या फील्डमध्ये स्वतः उतरावं असं मला वाटतं. सो ते इंजिनियर आणि स्ट्रक्चरल डिझायनर आणि काय म्हणू आपण त्याला डिझायनिंग कन्सल्टंट विशाल भावसार सर, आणि त्यांनी माझ्या ते सगळ्यात महत्वाचा पण बेसिक रूल सांगितला, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये अनुभवाची फार गरज आहे. त्यामुळे तुम्ही तो चांगला अनुभव घ्या, मग या क्षेत्रात या, आणि मग या क्षेत्रात आला तर तुम्ही यशस्वी वाटचाल करू शकाल. कारण हे क्षेत्र जास्त प्रॅक्टिकल अप्रोच वाले आहे, त्यामुळे त्याच्यात जास्तीत जास्त जेवढा प्रॅक्टिकल अनुभव असेल तुमचा, तेवढं तुम्हाला यश मिळवणं, त्याच्यात वाटचाल करणं जास्त सोपं जाईल. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याचा आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.